ते नको घेऊ त्या. हरिहरगड महाराष्ट्रातला एक मोस्ट ॲडव्हेंचरस ट्रेक. जवळजवळ 80 डिग्रीमध्ये इन्क्लाइन असलेल्या पायऱ्यांमुळे हा ट्रेक मोस्ट ॲडव्हेंचरस वाटतो. त्यानंतर त्याच्याही पुढे अशाच आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात आणि एक पाऊलही चुकला तर तिथून थेट खाली खोल दरी. चला तर मग या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, तसेच किल्ल्यावर आता कोणते कोणते अवशेष शिल्लक आहेत, इथे काय काय बघायचं, तसेच किल्ल्यावर असलेला एक अपरिचित जुना राजमार्ग. चला तर मग आजच्या या हरिहरच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच आम्ही सुरुवात केली. जर तुम्ही पहिल्या दिवशीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघायला विसरू नका, कारण नाशिकवरून येताना केलेला एक सिक्रेट वॉटरफॉल आणि त्या दिवसाचे झालेले ॲडव्हेंचर हे सर्व त्यामध्ये आहे. मी आणि हेमंत रात्री मुक्कामाला निर्गुणपाड्याला येऊन थांबलो होतो आणि रात्री 3 वाजता मुंबईचा स्वच्छंदीचा हा ग्रुप आम्हाला जॉईन झाला. सकाळी सर्व फ्रेश झाले, गरम गरम मॅगी घेतली आणि त्यानंतर इंट्रोडक्शनचा पार्ट सुरू झाला. सर्वांनी इंट्रोडक्शन करून दिलं. मनीषने ट्रेकची संपूर्ण माहिती दिली आणि त्यानंतर सुरू झाला आजचा हरिहरचा प्रवास. खरे तर हरिहरला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता हर्षेवाडी मधून जातो तर दुसरा निर्गुणपाड्यामधून. हर्षेवाडी मधून जाणारा रस्ता त्या मानाने सोपा आहे. निर्गुणपाड्यामधून जाणारा हा रस्ता आपल्याला 1.5 ते 2 तासांमध्ये हरिहरच्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जातो. पण पाऊस जास्त असेल तर या मार्गाने पाय घसरण्याचे चान्सेस भरपूर आहेत, कारण या जुळलेल्या पायवाटांमधूनच पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी वाहत असते. आमचा सगळा ग्रुप एकदम फ्रेश होता आणि 1-1.25 तासामध्येच आम्ही त्या पठारावर येऊन पोहोचलो. तिथून दिसणारा हरिहर आता पूर्ण धुक्याने वेढलेला होता आणि हा धुक्याचा लपंडाव कंटिन्युअस सुरूच होता. त्या पठारावर थोडं पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला समोर हरिहरचा डोंगर दिसतो. 1 तासामध्ये आपण या पॉइंटला येऊन पोहोचतो आणि तिथून दिसणारा हरिहर एकदम विहंगम होता आणि तिथूनच थोडं पुढे एक पायवाट दिसते. त्या पायवाटेनेच आपल्याला वर जायचं आहे आणि हरिहरच्या मेन पायऱ्या इथून सुरू होतात. पावसाळ्यामध्ये धुक्याचा हा लपंडाव बघत बसणे म्हणजे एक वेगळीच मजा आहे आणि त्यासाठी तर आपण पावसाळ्याची वाट बघत असतो. आपल्याला समोर जे दिसते ती हर्षेवाडी आहे आणि तिथून आपला हर्षेवाडी मधला ट्रेक चालू होतो आणि दोन्ही ट्रेक या ठिकाणी येऊन मिळतात आणि आपण निर्गुणपाड्याच्या मार्गे इथपर्यंत आलो होतो आणि इथून आता संपूर्ण हरिहर धुक्याने वेढलेला होता. एकदम नयनरम्य दृश्य होता आणि त्याचाच टाइम लॅप्स घेण्यासाठी आपण गोप्रोचा हा जुगाड केला होता. चला तर मग या पुढच्या स्लाइड मध्ये बघूया तो किती सक्सेस झालाय. हरिहर किल्ला हा समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3500 फूट उंचीवर आहे, तर त्याच्या बेस पासून तो 1500 फूट उंचीवर आहे. त्यामुळे इथे धुक्याचा हा लपंडाव कायम सुरू असतो. तसेच हरिहर किल्ला हा जैवविविधतेनेही नटलेला आहे. इथे आम्हाला एक वल्चर सुद्धा बघायला मिळालं, जे की आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तिथून पुढे आपण पायऱ्याच्या बेस पर्यंत येतो आणि इथेही घसरण खूप असल्याने पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. शनिवार आणि रविवार मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या ट्रेक्स ग्रुप्समुळे इथे आता भरपूर गर्दी होत आहे. हरिहरला वरती जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि तोही 70 ते 80 डिग्रीमध्ये आपल्याला टिल्ट बघायला मिळतो. वरती जाण्याचा रस्ता एकदम अरुंद आहे
आणि तो पूर्ण कातळ खोदून निर्माण केलेला आहे, त्यामुळे एका वेळी एकच माणूस वरती चढू किंवा उतरू शकतो. येथे सगळ्यात महत्त्वाची घेण्याची काळजी म्हणजे आपल्याला वरती चढताना असलेल्या खोबण्या, त्या खोबण्यांमध्ये हात रोवून तुम्हाला वरती जावं लागतं. हरिहरच्या या पायऱ्यांजवळ माकडांची संख्या भरपूर आहे आणि ते डायरेक्टली आपल्या बॅगेमधून किंवा आपल्या हातामधून वॉटर बॉटल्स तसेच बिस्किट वगैरे इझिली काढून घेतात. त्यामुळे तुम्ही वरती जाताना आपल्या खिशात किंवा बॅगेमध्ये अजिबात अशा वस्तू ठेवू नका, किंवा वरती जाताना हातामध्ये एखादी काठी असू द्या. ते बघ कसं चेक करताय ते. चल 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 वर चल वर चल वर चल. जवळजवळ अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही वरती चढायला सुरुवात केली. पायऱ्या चढताना त्या हाईट वरून मनाचे होणारे घालमेल हे एकदम जबरदस्त असते. त्या पायऱ्या चढून आल्यानंतरही हा थ्रिल संपत नाही. तिथून पुढेही जाताना एका साईडला पूर्ण मोठी दरी आणि कातळात खोदून बनवलेलं हे सर्व आपल्याला अचंबित करून टाकतं. हरिहरचा निसर्ग तर सुंदर आहेच, पण इथे कातळात खोदून बनवलेल्या या सगळ्या पायऱ्या आणि हे सर्व बांधकाम बघितल्यानंतर आपण आश्चर्यचकितच होऊन जातो. आणि एका तासानंतर आपण हरिहरगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलो. हरिहर किल्ला हा वरतून बघितला असता त्रिकोणी आकाराचा दिसतो. किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही टाकी दिसतात. त्यांच्या लगतच आपल्याला हे एक मोठं तळं बघायला मिळतं, ज्याच्या जवळ एक महादेवाचे पिंड आणि एक मारुतीची मूर्ती आहे. आम्ही येताना आणलेला हार आणि नारळ या मारुतीरायाला वाहिला आणि त्यानंतर आरती केली. तिथून आम्ही थोडं पुढं निघालो. त्या तळ्याच्या बाजूनच जो रस्ता जातो तो आपल्याला डायरेक्टली धान्याच्या कोठाराकडे घेऊन जातो. हरिहर हा वरतून बघितल्यानंतर त्रिकोण आकृती दिसतो. आपल्याला लेफ्ट साईडला पायऱ्या बघायला मिळतात आणि तिथून पुढे आल्यानंतर राईट साईडला इथं दारूगोळ्याचे कोठार आहेत. इथेही कातळात खोदलेली ही पाण्याची टाकी आणि त्याच्या बाजूलाच दारूगोळा ठेवण्यासाठी बनवलेले एक कोठार. तिथून थोडंसं पुढं आलो, चहाचा बेत आखला आणि तेवढ्यात काही मंडळी दारू कोठारावर चढली होती. तुझ्या बापाची वरात नसते का वर? आपला इतिहास आहे तो, खाली उतर. मग कशाला वर चढला? वर चढशील रे. हा गड 1400 शतकामध्ये बांधलेला आहे. यादव काळी यादव काळानंतर निजाम, पोर्तुगीज, मराठे आणि 1818 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला. महाराष्ट्र आणि गुजरात या व्यापारी मार्गावर असल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व होते. हरिहरच्या समोरच आपल्याला हा ब्रह्मा डोंगर बघायला मिळतो. त्याच्यावर धुक्याचा झालेला लपंडाव अतिशय सुंदर दिसत होता. तिथून आता आम्ही माघारी निघालो होतो. हरिहरच्या पायऱ्यांकडेच जाताना उजव्या हाताला आपल्याला एक जुना राजमार्ग बघायला मिळतो. तिथेच उजव्या बाजूला कातळात खोदलेली ही टाकी बघायला मिळतात आणि तिथून पुढचा रस्ता थोडासा निसरडा आहे, त्यामुळे इथे जाताना विशेष काळजी घ्यावी लागते.
जुना जो राजमार्ग होता तो त्या भागात होता आणि तिथूनच तो खाली उतरताना दिसतो. आधीच्या काळात महाद्वारावर डायरेक्टली तोफेचा मारा होऊ नये म्हणून अशी नागमोडी वळणे बनवली जायची. त्यामुळे जर तुम्ही हरिहरला जाणार असाल तर ही जुनी पायवाट बघायला अजिबात विसरू नका. आम्ही आता किल्ला उतरायला निघालो होतो आणि तिथे भरपूर गर्दी झाल्याने जवळजवळ शेकडो माणसे आधीपासूनच थांबली होती. आज रविवार होता आणि चढणाऱ्यांचीही तेवढीच गर्दी होती. त्यामुळे वरती आलेली ही माणसे जवळजवळ 1 ते 1.5 तासांपासून इथेच उभी होती. हळूहळू एक माणूस सोडला जात होता आणि आम्हाला जवळजवळ 2.5 तास इथेच वाट बघत बसावी लागली. त्यामुळे तुम्ही हरिहरवर येणार असाल तर शक्यतो रविवारी येणे टाळा. आता आम्ही त्या पायऱ्यांच्या जवळ येऊन पोहोचलो होतो. इथून खाली उतरतानाही आपल्याला चांगलीच काळजी घ्यावी लागते. आम्ही उतरलो त्यावेळीही वरती जाणाऱ्यांची बरीच गर्दी होती आणि त्यामुळे नाशिक वन विभागाने इथे वरती जाण्यासाठी आता काही नियमावली तयार केली आहे. एका दिवशी फक्त 300 पर्यटकच वरती जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही येणार असाल तर सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. सकाळी 7 वाजता सुरू केलेला हा प्रवास दुपारी 3:30 वाजता संपला. तिथून डायरेक्टली श्रवणदादाच्या घरी गेलो. मस्त मध्ये जेवण केलं आणि लगेचच नाशिकच्या रस्त्याला निघालो. चला तर मग आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.